नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता नक्की काय होणार आहे हे आपण आता सविस्तर बघूयात. म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मात्र ऐन वेळेस आता अर्णव ईश्वरीच्या सोबत नसतो. ईश्वरीचा जीव धाकधूक होत असतो, कारण सगळ्या स्पर्धकाचे आता हा रॅमॉक आहे तर तो झालेला असतो. प्रत्येकाने आपापले डिश आता ह्या जजला दाखवलेले आहेत आणि सगळ्यांचे आता हे रॅमॉक आहे तर ते छान झालेले असतात. पण शेवट वेळ आलेली असते आता ईश्वरी आणि अर्णव, परंतु आता ईश्वरी मात्र आता अर्णवची वाट बघत असते. अर्णव अचानक कुठे गेलेला आहे हेच ईश्वरीला माहिती नसतं, परंतु अर्णव जिकडे गेलेला आहे तर तिकडे मात्र आता राकेश आणि अर्णव या गाडीमध्ये जो काही बॉम्ब अर्णवने आता देऊन जे काही आता त्या गाडीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे. लाखो लोकांचे जीव अर्णवने आज वाचवलेले आहे आणि स्वतःच्या जीवावर संकट ओढून सुद्धा मात्र आता त्यातून तो सुखरूप वाचून पांडुरंगाच्या कृपेने मात्र तेथे आलेला आहे, ते पण ऐन वेळेस ईश्वरीची मदत करण्यासाठी. आता सगळं काही बघून मात्र ईश्वरी अर्णवला बघून इतकी खुश होते आणि अर्णवला बघून ती मात्र आता लगेच मात्र आता अर्णवला विचारत असते की नक्की कुठे गेला होतात अर्णव सर. अर्णव जे काही आता त्याला पांडुरंग बनून पांडुरंगाच्या वेशामध्ये दत्तू आता जो काही आहे तो माळी त्याने मात्र ऐन वेळेस स्पर्धेच्या ठिकाणी त्याला आणून सोडलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र आलेले आहेत आणि आपल्या रॅमॉकला ते आता सुरुवात करतात. आता त्यांचा जो काही रॅमॉक आहे आणि त्यांनी जी आता वेशभूषा केलेली आहे आणि त्यामध्ये आता त्यांनी ठेसा, कांदा, मस्त चटणी वगैरे हे सगळं काही बनवलेलं असतं आणि भाकरी. आता त्यांनी असं गावरान जो काही आता हा मेनू बनवलेला आहे आणि तो मात्र आता सगळ्यांच्या नजरेत भरणारा असतो, कारण आता हे सगळं इतकं स्वादिष्ट झालेलं असतं, कारण त्यामध्ये पांडुरंगाचा आता हा चमत्कार झालेला आहे आणि यामध्ये विठ्ठलाचं प्रेम उतरलेलं आहे. त्यामुळे आता ईश्वरीने जे काही जेवण बनवलेलं आहे तर त्याला इतका चविष्टपणा आलेला आहे. जज एक घास खाता तर तृप्तच होतात, असं काहीतरी खास त्यामध्ये आहे. म्हणून जजसुद्धा आता इतके खुश झालेले आहेत. तेव्हा म्हणजे जेव्हा रॅमॉक त्यांचा सुरू होतो, अर्णव आता ईश्वरीच्या सोबत आलेला असतो. अर्णवच्या हाताला वगैरे लागलेलं असतं, तो थोडासा म्हणजे त्याच्या अंगाला काळं वगैरे राख वगैरे लागलेली आहे. आता तो समोर येतो तेव्हा ईश्वरी अर्णव सरांकडे बघून इतकी खुश होते, देवाचे आभार मानते आणि देवाचे आभार मानून आता लगेच जो काही आता त्यांचा डिश आहे तर तो डिश मात्र दाखवला जात असतो. आणि त्या डिशला मात्र आता असं दाखवलं जात आहे की कांदा मात्र अर्णव आपल्या हाताने फोडतो आणि ईश्वरीने जे मात्र ठेचा बनवलेला आहे तो ठेचा ते दाखवते आणि मस्त आता पिठलं बनवलेलं असतं आणि त्यामध्ये लोणचंसुद्धा असतं, भाकर असते. आता असतं मस्त पिठलं भाकरीचा जो काही मेनू आहे तो मात्र आता जज खातात, पण त्यामध्ये इतकी काही चव असते, कारण जे काही आता हे अगदी डिश बनवलेले आहे. आता कोणी पंजाबी डिश बनवलेला आहे, कोणी कसला डिश बनवलेला आहे, परंतु अर्णव ईश्वरीने मात्र महाराष्ट्रीयन पद्धतीचा आता हा अगदी मस्त मेनू बनवलेला आहे. आणि स्पर्धा तर काय असते की महाराष्ट्रीयन आता पारंपरिक आता ही लोककला असणारी स्पर्धा आहे, म्हणून अर्णव आणि ईश्वरी यांनी परफेक्ट मेनू बनवलेला असतो. हे मात्र कुणाच्या लक्षात आलेलं नसतं. प्रत्येकाने वेगवेगळी वेशभूषा केलेली आहे, पण आपल्या अर्णव आणि ईश्वरी यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीची आता ही वेशभूषा केलेली आहे, म्हणून आता अगदी परफेक्ट असं त्यांचं मेनू तयार होतो आणि त्यांची वेशभूषासुद्धा. आता यामध्ये एक असं म्हणजे जज आता म्हणलेले आहे, कारण आपण लोककलावर आधारित आता ही स्पर्धा ठेवलेली होती, पण यामध्ये आता प्रत्येकाला ओळखता नाही आलं. पण यामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांनी जरी आता शेवटी येऊन परफॉर्मन्स केलेला आहे, त्यांनी मात्र जी आता वेशभूषा केली आहे, जे लोकनाट्य केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांनी एक असं लोकनाट्य सादर केलेलं असतं. ते लोकनाट्य इतकं छान आणि इतकं जोरात रंगलेलं असतं, म्हणून आता जज इतके खुश होतात. त्यांचा तो पिठलं भाकरीचा जो काही मेनू आहे तो खाऊन सुद्धा आता अर्णव आणि ईश्वरीचंच कौतुक होत असतं. त्यावरती आता लगेच म्हणजे विचारलं जातं आता की अर्णव सर तुम्ही कुठे होतात. ईश्वरी मॅडम तर एकट्याच होता, परंतु तुम्ही असे ऐन वेळेस कुठे गेला होतात. तेव्हा अर्णव सांगतो, मी तुम्हाला आता इथे जे काही सांगत आहे ते तुम्ही शांतरीतीने ऐका, कोणीही घाबरू नका, कारण इथे आता जे मला मेनू आणायचा होता तर त्या टेबलला मात्र आता जो बॉम्ब लावलेला होता तो बॉम्ब मात्र दुसरा तिसरा कोणी नाही तर माझा जो काही म्हणजे
जिजू आहे, जिजूंनी तो बॉम्ब लावलेला होता आणि ते पोलिसांमधून कधी सुटले मला माहिती नाही, परंतु हे कारस्थान त्यांनी का आणि कशासाठी केलं की केवळ मला आणि ईश्वरीला उद्ध्वस्त करण्यासाठी. आता तो बॉम्बच मी घेऊन मात्र आता गाडीमध्ये गेलो होतो, कारण आता CCTVमध्ये आता सगळं काही बघितलं जातं. CCTVमध्ये आता हे सगळं दाखवलेलं आहे. आणि अर्णव जेव्हा म्हणजे आपल्या गाडीतून तो बॉम्ब फेकण्यासाठी गेला होता त्याने त्यावेळेस आपल्या जीवाचा सुद्धा पर्वा केलेली नसते आणि त्याने घडलेला सगळा काही प्रकार आता सांगितला जातो, परंतु हे सर्व सत्य आहे म्हणून CCTVमध्ये चेक केलं जातं. तेव्हा आता अर्णवने इतक्या लाखो लोकांचे जीव वाचवलेले आहेत, स्वतःच्या जीवावर संकट ओढूनसुद्धा मात्र तो ऐन वेळेस या स्पर्धेसाठी वेळेत धावून आला. म्हणजे खरंच अर्णवचे किती म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे. ईश्वरी अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णव सर, तुम्हाला काही झालं तर नाही ना? म्हणून मात्र आता ती अर्णवला म्हणते की अर्णव सर, खरंच काय गरज होती, आपल्याला स्पर्धा जिंकण्याची सुद्धा गरज नव्हती, परंतु तुमच्या जीवाला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, आज प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे, कारण आपल्याला आईचं जे सात्विक फॅशन आहे तर ते वाचवायचं आहे आणि त्यासाठी आपण आपलं सगळं काही पणाला लावलेलं आहे. आपल्या आयुष्याचा आपण विचार करायचा नाही. आपल्या आईचं जे काही आता हे नाव आहे तर ते आपल्याला वाचवायचं आहे आणि त्यासाठी मला काही जरी करावं लागलं तरीसुद्धा मी तयार आहे. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर, जोपर्यंत आपण सोबत आहोत तोपर्यंत आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणून अर्णव आणि ईश्वरी यांना मात्र आता इतकं म्हणजे सगळेजण तोंड भरून कौतुक करून आता ते दोघांना एक असं वेगळंच प्राईज दिलेलं असतं. दोघांना मात्र अवॉर्ड मिळालेलं असतं आणि खूप मोठी रक्कमसुद्धा आता बक्षीस म्हणून मिळालेली आहे. सगळेजण अर्णव ईश्वरीचं कौतुक करत आहे आणि ईश्वरीने अर्णवला घट्ट मिठी मारलेली असते. नम्रताचा फारच जळफाट होत असतो. आता मात्र लगेच तेथे मात्र पोलीस आलेले असतात आणि पोलिसांना अर्णव तिथून सुखरूप आलेला आहे, परंतु राकेशची डेड बॉडी सापडलेली असते. राकेश मात्र तेथे जळून खाक झालेला असतो आणि आता तो बेशुद्ध अवस्थेत आहे की आता तो मेला हे माहिती नसतं, परंतु पोलीस मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. आणि आता हे सगळं काही ऐकून मात्र अंजलीला फार मोठा धक्का बसतो. अंजली म्हणते की राकेशची हिंमत कशी झाली अर्णवला मारण्याची आणि तो पोलिसांमधून सुटला तरी कसा. म्हणून मात्र अंजली त्याचा आता आणखीनच रागराग करत असते, कारण अर्णव ईश्वरीच्या जीवावर तो आज उठू शकतो तर उद्या काही पण करू शकतो, म्हणून त्याला आता म्हणजे सोडायचं नाही. अगदी तो मेला तरी चालेल, परंतु मला त्याची पर्वा नाही. म्हणून अंजलीने आता राकेशचे असणारे सगळे संबंध तोडलेले असतात. परंतु आता राकेश मात्र आता हा अगदी मेलेल्या मुर्द्यासारखा हॉस्पिटलमध्ये पडून आहे. त्यानंतर मात्र आता नम्रताचा फार जळफाट होत असतो, कारण आज हे बक्षीस आहे तर ते अर्णव आणि ईश्वरीलाच मिळालेलं असतं. म्हणून मात्र अर्णव ईश्वरी इतके खुश आहेत आणि आता सगळं काही मात्र बघून अर्णव आणि ईश्वरीचं कौतुक करत आहे. त्यानंतर मात्र आता इकडे रमाकांत हा तेथे स्पर्धेच्या ठिकाणी रूममध्ये लपून बसलेला असतो आणि उदयकांत हा त्याला शोधत तेथे आलेला असतो. परंतु तेवढ्यात मात्र आता ईश्वरीचं लक्ष आणि ती बाबा म्हणून ओरडते. तेव्हा बक्षीस सोहळ्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि बाबा म्हणून ओरडल्या क्षणी आता उदयकांत मात्र त्याचा पाठलाग करत पुढे आलेला आहे. वल्लरीचे धाबे पूर्णपणे दणाणलेले असतात. वल्लरीला काय करावं तेच काही कळत नसतं. बाबांची अवस्था खूप बिकट असते आणि त्याच वेळेस मात्र आता बाबा हे स्टेजवर येतात आणि ईश्वरी मला वाचव, अर्णव मला वाचव, उदयकांत माझा पाठलाग करत आलेला आहे. म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव धावतच येतात. सगळेजण मात्र आता बघत असतात की नक्की काय झालेलं आहे. कुणाला काहीच कळत नसतं, कारण आता ईश्वरी मात्र आता बाबांना शांत करते. परंतु अर्णव हा उदयकांतची गसंडी धरतो आणि उदयकांतला सगळ्यांच्या समोर घेऊन येतो. तेव्हा आता उदयकांत मात्र आता इतका घाबरलेला असतो, त्याला काय करावं तेच काही कळत नसतं. पण आता वल्लरी मात्र आता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. परंतु रमाकांत मात्र आता जोरात वल्लरी थांब असं ओरडतो. वल्लरीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला असं वाटतं की काय करावं काय नाही, कारण आता जर रमाकांतने सगळ्यांच्या समोर आता माझं सत्य उघड केलं तर मात्र काही खरं नाही. शेवटी आपल्याला मात्र आता जेलमध्ये जावंच लागेल, कारण आता अर्णव तर आपल्याला घरात घेणार नाहीच, परंतु सगळ्यांच्या समोर आपलं सत्य उघड होईल ते म्हणजे रमाकांतला आपण किडनॅप करून ठेवलं आणि उदयकांत आणि आपल्या दोघांचे म्हणजे एकमेकांनी मिळून आता अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. हे सत्य जर आता ह्या रमाकांतने सांगितलं तर मात्र आता आपलं काही खरं नाही. म्हणून वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि
वल्लरीला काय करावं तेच काही कळत नसतं. परंतु ईश्वरी धावतच जाते आणि वल्लरीच्या हाताला धरून तिला स्टेजवर घेऊन येते. आता सगळ्यांच्या समोर मात्र वल्लरीची पोल खुललेली असते आणि शेवटी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर सत्याचा असा काहीतरी उलगडा झालेला असतो की जेणेकरून आता भूतकाळातील आणखीन एक आता हे सत्य बाहेर पडलेलं असतं. ईश्वरीच्या आईवर आणि आता अर्णवच्या वडिलावर जे आरोप केले गेलेले आहेत ते आज सगळ्या मीडियासमोर उघड होतात, कारण हे निर्दोष आहे आणि आता हे सगळं वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी घडून आणलेलं असतं. म्हणून आज सात्विका जे काही आता यांच्यात नाही त्याचं त्यांना फार वाईट वाटतं. परंतु रमाकांत आणि सुप्रिया यांच्यावर आज जे आरोप झालेले आहे ते सगळ्या जगासमोर आज जे उघड झालेले आहेत आणि त्यांना ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी न्याय मिळवून दिलेला आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.